आज आपण महाजनपदांचा कालखंड बघणार आहोत। याच्या आधी आपण आत्तापर्यंत 4 लेक्चर्स रेकॉर्ड केलेत एन्शियंट हिस्ट्रीचे। तर ज्यांनी कोणी ते 4 लेक्चर्स बघितले नसतील त्यांच्यासाठी मी लिंक कमेंट सेक्शनमध्ये पिन करणार आहे। तर त्यांनी आधी ते लेक्चर्स बघून घ्या आणि मग महाजनपदे हे लेक्चर बघितलं तर ते जास्त फायदेशीर होईल। हिस्ट्रीचं एन्शियंट हिस्ट्रीचं 11वीचं पुस्तक हे मिडल सेंटरला ठेवून आणि लुसेंट जीके हे जे पुस्तक आहे यातला काही डेटा एक्स्ट्रॅक्ट करून आपण कंपाईल केलेली नोट्स आहे ही आणि त्याच्या थ्रू आपण हे लेक्चर कंडक्ट करतो आहे। प्रत्येक लेक्चर हे साधारणतः ॲव्हरेज 15 मिनिटाचं आहे, त्यामुळे शॉर्ट ठेवले लेक्चरचे ड्युरेशन जेणेकरून खूप जास्त वेळ जाणार नाही आणि एकदम सुपरफिशियल इन्फॉर्मेशन आपण खूप क्विकमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो आहे। महाजनपदे घेण्याआधी आपण एक आत्तापर्यंत जे आपण केलं आहे त्याचं एक क्विक रिव्हिजन घेऊ। आपण हिस्ट्रीच्या टाईमलाईनपासून सुरुवात केली होती पहिल्या भागामध्ये। त्यात प्रागैतिहासिक काळ, आद्य ऐतिहासिक काळ आणि ऐतिहासिक काळ हा जो ब्रॉड डिव्हिजन आहे काळाचं ते बघितलं आणि त्याचं वैशिष्ट्य प्रागैतिहासिक म्हणजे लिपी अवगत नव्हती, आदिम जीवन, आणि आद्य ऐतिहासिक काळात लिपी अवगत होती पण ती अजून डिकोड नाही जसे की हडप्पा, आणि ऐतिहासिक काळ म्हणजे महाजनपदांपासून पुढचा काळ ज्याची लिपी अवगत आहे आणि याच्याबद्दल आपल्याला लिटररी रिटन एव्हिडन्सेस आहे। त्याच्यानंतर आपण पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग या गोष्टी पाहिल्या। पुराश्मयुगात आपण काय त्याचं फीचर्स काय होते, पॅलिओलिथिक एजचे, आदिम जीवन, आणि माणूस बेसिकली हंटर गॅदरर आणि शिकार करणारा होता। त्याचे फेमस महाराष्ट्रातले ठिकाणं नंदुरबार, जळगाव। त्याच्यानंतर आपण मध्याश्मयुग म्हणजेच मेझोलिथिक एज पाहिलं, ज्याचं सगळ्यात प्रॉमिनंट फीचर म्हणजे सूक्ष्मशास्त्रे, मायक्रोलिथ, वातावरणीय बदल, त्यामुळे चपळ प्राण्यांचा प्रमाण वाढलं आणि त्यामुळे आपल्याला मायक्रोलिथ सूक्ष्मशास्त्रे जे की आकाराने अनुकुचीदार आणि लहान असतील टोळी करून माणूस राहू लागला होता मध्याश्मयुगात। त्याच्यानंतर आपण पाहिलं नवाश्मयुग म्हणजेच न्यूलिथिक एज, त्याचं सगळ्यात महत्त्वाची साईट म्हणजे मेहरगड। आणि नवाश्मयुगाचे 3 प्रॉमिनंट फीचर्स शेतीचा शोध, पशुपालन आणि स्थिर गाव वसाहती। स्थिर गाव वसाहती का आल्या, कारण शेतीचा शोध लागला होता। आणि मग गॉर्डन चाइल्ड यांचं स्टेटमेंट की नवाश्मयुगीन क्रांती। त्याच्यानंतर ताम्रपाषाण युग म्हणजेच चाल्कोलिथिक युग, त्यात मूलतः आपण पाहिलं हडप्पा संस्कृती आणि ताम्रपाषाणयुगीन भारतातील इतर संस्कृती, त्यात तुमचं सावळदा, जोरवे, माळवा, आहड संस्कृती, बनास संस्कृती, राजस्थानमधली, मध्य प्रदेशमधली कायथा संस्कृती, राजस्थानमधली गणेश्वर जोधपुरा संस्कृती, इनामगाव म्हणजे शिरूर, पुणे या भागातलं इनामगाव, मग पुन्हा बिहारमधील चिरांड आणि ब्रह्मगिरी, कर्नाटकातील संगनकल्लू या प्रमुख ताम्रपाषाणयुगीन स्थळांचे आपण मॅपवरती लोकेशन्स पाहिले होते। त्याच्यानंतर आपण पाहिलं वैदिक संस्कृती म्हणजेच इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड, त्यात अर्ली वैदिक पिरियड आणि लेटर वैदिक पिरियड। त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 600 ते 325 या काळामध्ये ते महाजनपद आहे। तर महाजनपदे याला सेकंड अर्बनायझेशन म्हणतात। सेकंड का, कारण पहिलं होतं हडप्पन सिव्हिलायझेशन। महाजनपदे म्हणजे काय, लार्ज टेरिटोरियल स्टेट्स, हे नावातच असं दाखवतंय, लार्ज जनपदे टेरिटोरियल स्टेट्स। आता झालं काय, उत्तर वैदिक काळात भौगोलिक सीमा आणि स्वायत्ततेची जाणीव निर्माण झाली होती। ऑटोनॉमी आणि सीमा यांची जाणीव निर्माण झाली होती आणि त्यातून जनपदांची निर्मिती झाली। जनपदे ह्या संज्ञेचा उल्लेख सर्वप्रथम ब्राह्मण ग्रंथांमध्ये येतो। काही बलशाली जनपदांचा विकास होत होत इसवी सनापूर्वी 8व्या शतकापर्यंत त्यातून 16 महाजनपदांचा उदय झाला। एक्झॅक्टली लँड होल्डिंग आणि त्याचा मालकी हक्क हे मनुष्य प्राण्याला कळू लागलं आणि त्यामुळं अधिक लँडच्या शोधात जी सुरुवातीची वैदिक संस्कृतीतले लोक सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते ते ईस्टवर्ड मायग्रेट करायला लागले टुवर्ड्स गंगा आणि जमुना नदीच्या खोऱ्यात, आणि मग तिकडे त्यांनी लँड ॲक्वायर केली, त्यातनं त्याच्या मालकी हक्काची भावना प्राप्त झाली आणि तिथून पुढे महाजनपदांचा उगम, कारण जनपदं ते स्थापन झालीच होती पण अनेक जनपदांचे मिळून एक महाजनपद बनले, जे की कोणी कॉन्क्वेस्ट केलं, आक्रमण करून ते इतर जनपदे अमुक एका जनपदात इन्क्लूड केलं आणि त्याचा विस्तार होत गेला। त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे मगध साम्राज्य, जे की अनेक
जनपदांना, महाजनपदांना आपल्यात सामावून घेऊन मगध साम्राज्य उदयास आलं होतं. आता याचा आपल्याला लिटररी एव्हिडन्स काय होतं, तर सगळ्यात प्रॉमिनंट म्हणजे बुद्धिस्ट लिटरेचर आणि जैन लिटरेचर. बुद्धिस्ट लिटरेचरमधलं अंगुत्तर निकाय हा MPSCने विचारलेला PYQ आहे. महावत्स आणि अंगुत्तर निकाय. जैन लिटरेचरमध्ये भागवती सुत्त. याच्यात आपल्याला लिस्ट मिळते 16 महाजनपदांची. त्यांच्या नावामध्ये थोडी व्हेरिएशन्स आहेत, भागवती सुत्त आणि अंगुत्तर निकाय, पण सगळ्यात जास्त प्रमाण मानलं जातं ते अंगुत्तर निकाय याला, कारण ते सगळ्यात जास्त कंटेम्पररी होतं महाजनपदांच्या काळखंडातलं. दुसरे नागरीकरण म्हटले जाते कारण महाजनपदांच्या राजधानी आणि त्या व्यापारामुळे महत्त्वात पावलेली काही नगरे यांच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा भारतामध्ये नागरी संस्कृतीचा उदय झाला होता. आता आपण थोडक्यात महाजनपदे पाहूया. 16 महत्त्वाचे महाजनपदे आणि त्यांचं मॅपमधलं लोकेशन. इकडे बघितलं तर आपल्याला 2 महाजनपदे ही आत्ताच्या भारताच्या बाहेर दिसतात, कंबोज आणि गांधार. बाकी सगळी महाजनपदे ही भारतात आहे. त्यात एक अपवाद असा आहे की विंध्यच्या उत्तरेला सगळी महाजनपदे आहेत आणि एक अपवाद आहे अश्मक महाजनपद जे दक्षिणेला आहे, आत्ताच्या महाराष्ट्रातलं. बाकी सर्व मोस्टली नॉर्थ टू दी विंध्यन रिजन. आता या महाजनपदांच्या आधुनिक क्षेत्रे कोणती होती, त्यांच्या राजधान्या आणि त्यांची वैशिष्ट्य हे चार्टच्या मार्फत आपण बघूया. अंग सर्वात पहिल्यांदा, जे की आत्ताचं बिहारमधील मुंगेर आणि भागलपूर या भागात येतं आणि त्याची राजधानी होती चंपा किंवा चंपानगरी. आणि बिंबिसार याने मगध साम्राज्यामध्ये विलीन केलं. जसं आपण आधी म्हटलं होतं की मगध का एवढं प्रॉमिनंट म्हणून राईज झालं, त्याची कारणं आपण पुढे पाहणार आहोत. पण आत्ता एवढंच लक्षात घेऊया की अंग हे मगधमध्ये विलीन केलं बिंबिसार याने. त्याच्यानंतर मगध जे की दक्षिणेला आहे अंगच्या, हे पण बिहारमध्येच येतं. पाटणा, नालंदा, गया हा रिजन आला. त्याची राजधानी गिरिव्रज, राजगृह. त्याच्यानंतर पाटलीपुत्र देखील होती उदयनच्या काळात. परत इथे राज्य करणारे अनेक राजे आपण पाहिले, काला अशोक, उदयन आणि बिंबिसार. आता बिंबिसार राजा हा गौतम बुद्धाचा समकालीन होता आणि मगधचे विस्तारवादी धोरण त्याने अवलंबले आणि मगध म्हणूनच खूप जास्त मोठं महाजनपद म्हणून उदयास आलं. आता वज्जी किंवा रुज्जी जे की उत्तरेचा बिहार म्हणजे वैशाली, मुझफ्फरपूर हे आत्ताचं, त्याच्या राजधानी विदेह, मिथिला आणि वैशाली. 8 कुळांचा संघ असं त्याची ओळख होती त्या काळात आणि अजातशत्रूने जिंकून मगधमध्ये विलीन केले. तुम्ही इथे सतत एकच वाक्य ऐकतात, मगधमध्ये विलीन केले, मगधमध्ये विलीन केले. हे जे 16 महाजनपदे होते यापैकी फार कमी शेवटी टिकले आणि त्यात शेवटी एकच होतं जे मगध. मल्ल उत्तर प्रदेशमधलं गोरखपूर आजचं, त्याची राजधानी कुशीनार पावा. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनार येथे झाले. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापर्यंत मौर्य साम्राज्यात मल्ल हे महाजनपद विलीन झालं. काशी बघूया आपण, आत्ताचं वाराणसी, त्याची राजधानी देखील वाराणसी आणि अजातशत्रू याने काशी मगधमध्ये विलीन केले. हे काशी. पुढचं कोसल हे उत्तर प्रदेशमधलं फैजाबाद आणि गोंडा या प्रदेशात होतं. त्याची राजधानी होती श्रावस्ती आणि दक्षिण कोसलची राजधानी साकेत म्हणजे आत्ता अयोध्या हा भाग. श्रावस्ती सगळ्यात प्रॉमिनंट हा PYQ विचारला आहे, कोसल आणि श्रावस्ती त्याची राजधानी. राजा पण विचारला आहे, हा राजा प्रसेनजित जो की गौतम बुद्धांचा अनुयायी होता आणि अजातशत्रूने मगधमध्ये विलीन केलं हे इन दी एंड. त्याच्यानंतर वत्स हे उत्तर प्रदेशमधला अलाहाबाद म्हणजे मिर्झापूर हा भाग वत्सचा. त्याची राजधानी कौशांबी. भास हा जो लेखक होता त्याने स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक म्हणजे उदयनराजा हा बिंबिसारचा समकालीन होता. हे आपल्याला वत्स या महाजनपदाविषयी माहिती मिळते स्वप्न वासवदत्ताच्या भासातून. चेदी हे बुंदेलखंड आणि आसपासचा प्रदेश. बुंदेलखंड म्हणजे आत्ताचा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांच्यातला भाग. त्याची राजधानी शुक्तिमती किंवा सोथिवती. उत्तर प्रदेशमधील बांदा शहराच्या परिसरातील प्राचीन शुक्तिमती नगर वसले होते चेदी येथे. कुरू आता हरियाणा आणि दिल्लीचा आत्ताचा प्रदेश म्हणजे कुरू. इंद्रप्रस्थ हे त्या काळी दिल्लीला म्हटलं जायचं. त्याच्यानंतरचं पांचाल हा रोहिलखंडाचा परिसर आला आणि पश्चिम उत्तर प्रदेश आणि त्याच्या 2 राजधान्या होत्या. उत्तर पांचालमधली अहिच्छत्र आणि दक्षिण पांचालमध्ये कांपिल्य. उत्तर पांचाल आणि दक्षिण पांचाल या दोघांना विभागणारी नैसर्गिक सीमा म्हणजे भागीरथी नदी. हे 10 महाजनपदांचं आत्ता आपण या पेजवरती बघितलं. त्याच्या पुढचे बघूया आपण. हा
पूर्णतः नकाशा इथे आपल्याला दिसतंय. पांचाल, चेदी, वत्स, काशी, मल्ल, वृज्जी, अंग, मगध, अवंती, दिल्ली मधलं कुरु, मत्स्य, शूरसेन, गांधार आणि कंबोज. आता हा मॅप लक्षात ठेवणं गरजेचं आहे का? तर हो आहे. याचे MPSCने पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारले आहेत की डिरेक्शन्स वाईज आपल्याला त्याचं जोड्या लावा विचारलं होतं. त्यामुळं हा मॅप एकदा बघून घेणं किंवा तो रिवाईज करत राहणं. जेव्हा जेव्हा एन्शियंट हिस्ट्री रिलेटेड तुम्ही महाजन पदांचा अभ्यास करतात त्यावेळेस हा मॅप तुमच्या डोक्यात असलाच पाहिजे. प्रत्येक महाजन पदांचं जॉग्राफिकल लोकेशन हे पिक्टोरियल म्हणून ते लक्षात ठेवलं पाहिजे. आणि स्टेट बोर्डमध्ये मॅप दिला आहे त्यामुळे तो MPSC विचारू शकते. हां, शूरसेन आधुनिक क्षेत्र ब्रजमंडल, राजधानी मथुरा, मौर्य साम्राज्यात विलीन, मत्स्य राजस्थानमधील बैराट, जयपूर आणि बैराट या भागातलं आहे, त्याची राजधानी विराटनगर. आता पुढे मगधमध्ये विलीन झालं हे पुन्हा. आता बैराट हे आपण पुढे बघणार आहोत एकदा, कारण त्यात सम्राट अशोकाचे शिलालेख आढळतात. त्यासाठी बैराट ही साईट फेमस आहे. अवंती हे आत्ताचं मध्य प्रदेशातील माळवा, याच्या 2 राजधान्या, उत्तर अवंती, दक्षिण अवंती. उत्तर अवंतीमध्ये उज्जैनी म्हणजे आत्ताचं उज्जैन आणि दक्षिण अवंतीमध्ये माहिष्मती. याचा फेमस राजा प्रद्योत, जो की गौतम बुद्धाचा समकालीन होता. अश्मक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं, त्यामुळे MPSCच्या दृष्टीने महत्त्वाचं. नर्मदा आणि गोदावरी यांच्यामधील प्रदेशात अश्मक किंवा अस्सक देखील म्हणायचे त्याला, हे महाजनपद होतं. त्याची राजधानी होती पोटली. आता ह्याचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुत्तनिपात या ग्रंथानुसार बुद्धाचा समकालीन जो बावरी ब्राह्मण होता त्याने श्रावस्ती येथून अस्सक इथपर्यंतचा प्रवास केला होता आणि त्याला दक्षिणापथ असं नाव दिलं गेलं. त्यामुळे अश्मक या महाजनपदात बुद्धकालीन बावरी ब्राह्मण याचा श्रावस्ती ते अस्सक असा प्रवास दक्षिणापथ या पुस्तकात आलेला आहे. आणि सुत्तनिपातमध्ये देखील गांधार हे काश्मीर आणि अफगाणिस्तान म्हणजे तक्षशिला आणि रावळपिंडी या भागातलं आहे. त्याची राजधानी तक्षशिला आहे. गांधार महाजनपद पर्शियन सम्राट दार्युश याने जिंकून घेतले होते, कारण तो रिजनच ते पर्शियाच्या क्लोज प्रॉक्झिमिटीमध्ये असल्यामुळे तिथपर्यंत मगध यांनी ॲनेक्सेशन करायला चालू नाही केलं आहे. तिथे पर्शियन लोकांनीच ॲनेक्सेशन करून कंबोज आणि गांधार यांचा पराभव केलेला आहे. कंबोज पाकिस्तानातील हाजरा, राजापूर किंवा राजौरी ही त्याची राजधानी. आता घोड्यावर स्वार होऊन युद्ध कौशल्यासाठी कंबोजातील योद्धे प्रसिद्ध होते, हे त्याचं फेमस फीचर्स आहे. आता महाजनपदे उदयास का आली, कशी आली याची कारणं पाहूया आपण. प्रामुख्याने उत्तर वैदिक काळात शेती व्यवसायावरती भर होता आणि त्यामुळे स्थिर गाव वसाहती उदयास आल्या. त्यामुळे त्याचं लुसेंटमधलं हे स्टेटमेंट आहे, ॲग्रिकल्चर became a dominant occupation and settled lifestyle pattern began. त्यामुळे काय झालं, नवीन जमिनीच्या शोधात उत्तर वैदिक काळातील लोक सप्तसिंधूच्या प्रदेशातून पूर्वेकडे स्थलांतर करू लागले, ईस्टर्न UP आणि बिहार या भागाकडे. आणि हा प्रदेश आयर्न डिपॉझिटसाठी खूप रिच होता. त्यामुळे लोहाचा उपयोग वाढला शेतीविषयक अवजारांसाठी आणि आयर्न वेपन्ससाठी, शस्त्रास्त्रांसाठी. त्याच्यामुळे ज्यावेळेस शेतीविषयक अवजारांची निर्मिती झाली, नांगरलेली जमीन ही अधिक जास्त फर्टाईल झाली, उपजाऊ झाली आणि त्यामुळे सरप्लस ॲग्रिकल्चर प्रोडक्शन तयार झालं. त्यातून ही लिंकच आहे, करेक्ट अशी पूर्ण लिंक आहे. त्यातून आधिक्याची कर वसुली आणि त्यातून मिलिटरी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुधारणा झाल्या. सरप्लस जनरेशन ही सगळी लिंक आयर्न ओर्सच्या डिपॉझिशनमुळे लागली. त्याचबरोबर ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी, बुद्धिझम आणि जैनिझमचा राईज, याने काय झालं, या दोन्हीही धार्मिक संप्रदाय त्या काळात उदयास आली. 3 गोष्टी पॅरलल चालतात. इसवी सन पूर्वच्या 6व्या शतकात एक महाजनपदांचा उगम, दुसरं बुद्धिझम आणि जैनिझम ह्या धार्मिक संप्रदायांची सुरुवात. आता बुद्धिझम आणि जैनिझम यांनी नॉन व्हायलन्सला सपोर्ट केला. त्यामुळे आधीचे आक्रमणं, लढाया, मारामाऱ्या ह्या वेगळ्या पद्धतीने ॲनेक्सेशन आणि इन्व्हेजन होत होते, पण नॉन व्हायलन्स हे प्रिन्सिपल ध्यानात घेऊनच होत होते. त्यामुळे नॉन व्हायलन्सचं तत्त्व पाळल्यामुळे काय झालं, कॅटल वेल्थ वाढली, गुरंढोरांची संख्या वाढली,
विच इन टर्न हेल्प ॲग्रिकल्चर. पुढचं म्हणजे लोहाच्या साठ्या. आपण जे पाहिलं आयर्न वेपन्स आणि प्रोडक्शन वाढले, त्यामुळे वॉरियर क्लास उदयास आला. आता पाणिनीच्या अष्टाध्यायीमध्ये देखील जनपदीन या शब्दाचा उल्लेख हा शब्द अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असणाऱ्या वर्गाला उद्देशून होता. वेपन्स वाढले. आता अशा भौतिक सुधारणांमुळे उत्तरवैदिक काळातील लोक जमिनीवरती मालकी हक्काची भावना आणि त्यांचे एक्सपान्शन यातून महाजनपदांचा उगम झाला असं आपण म्हणू शकतो. आता 16 महाजनपदांपैकी कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. पण इन दी एंड मगध एमर्जड ॲज अ मोस्ट पॉवरफुल वन. आणि मग त्यांनी शेवटी अम्पायर फाउंड केलं. आणि आपण जे पुढे बघतो की मगध साम्राज्य संस्थापक हरियंका डायनॅस्टी, बिंबिसार, तिकडून पुढे मग पुन्हा डायनॅस्टीचा काळ चालू होतो. बिंबिसारापासून ते मग पुन्हा शिशुनाग, कालाशोक, नंदा, मौर्य आणि मग कण्व, कुशाण, शुंग आणि गुप्ता पिरियड. आणि मग त्या सगळ्या डायनॅस्टींचा पिरियड चालू होण्यामागं हा बॅकग्राऊंड आहे. तर मगध का सक्सेसफुल ठरलं त्याचे 3 कारणं इथे दिली आहेत. एक जॉग्राफिकल ॲडव्हान्टेज, दुसरं मिडल गंगॅटिक प्लेनमधलं अलोवियल सॉईल आणि तिसरं मिलिटरी ऑर्गनायझेशन. आता रिच आयर्न डिपॉझिट असल्यामुळे मगधच्या साम्राज्यात त्या आयर्न एक्सेसने थिक फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन करता आलं आणि नांगरटीने उपजाऊ जमीन शेतीसाठी मिळाली. त्यांनी इन्क्रीज फूड प्रोडक्शन झालं. आता मिडल गंगॅटिक प्लेन म्हणजे तेच गाळाच्या संचयनामुळे क्लिअर केलेल्या जंगलात जी जमीन आपल्याला मिळाली ती खूप जास्त फर्टाईल होती. आणि त्याच्यानंतर मिलिटरी ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यात कसं आहे की सर्वच भारतीय राज्य ही हॉर्स, रथदळ, घोडदळ यासाठी वेल ॲक्वेंटेड होती. पण मगध हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी एलिफंट, हत्तींचा उपयोग मोठ्या स्केलवरती केला आणि त्यामुळे ते स्टँड आऊट झालं अमंगस्ट ऑल. आता महाजनपदे, आता हा जोड्या दावाचा प्रश्न आहे 2022चा आपण बघितलं आहे आणि हे सातत्याने येणारे प्रश्न आहेत. तर काशी, कोसलचा प्रसेनजित, मगधचा बिंबिसार, वत्स, उदयन, काशीचा अश्वसेन. PYQ हे. आता अकेमेनिड विजयानंतर भारताच्या सीमेवर विशेष करून कंबोजमध्ये हा नवा उद्योग सुरू झाला. हा प्रश्न आता एखाद दुसरा प्रश्न हा जरा आपल्या न वाचलेल्या सोर्सेसमधनं येतो. आता हा खूप वेग प्रश्न आहे. कुठून आला, काय आला हे शोधायला गेलं तर मग आपल्याला फक्त इतिहासच करावा लागेल आणि तो पण एन्शियंट इतिहासच करावा लागेल पूर्वपरीक्षेसाठी आणि ते संयुक्तिक नसणार. त्यामुळे हे लॉजिकली देता आलं तर द्यावा, नाही तर शेवटी आला तर आला, नाही तर मग गेला, अशा कॅटेगरीतला प्रश्न म्हणता येईल याला. याचं उत्तर ब्लँकेट बनवणे असं दिलं. आता हे पोस्ट एक्झाम थिअरीज असतात की जहाज बनवणं कसं शक्य आहे, कारण तो कंबोजमध्ये जहाजाचा संबंध नाही आहे. हातमाग साड्या बनवणे किंवा दांडी बनवणे आणि ब्लँकेट बनवणे तिघांपैकी काय शकतो हा जर एलिमिनेट केला तरी. पण आता त्या काळात ब्लँकेटची डिमांड असावी असा एक अंदाज बांधून आपण ते ऑप्शन टिक करू शकतो. पण स्टील ते त्यावेळेस ठरवू शकतो आपण काय करायचं. पुन्हा महाजनपदांनी त्यांचे राजे, कोसल म्हणजे प्रसेनजित, मगध बिंबिसार, वत्स उदयन आणि अवंती प्रसेनजित. पुढे दिलेल्या महाजनपदांच्या त्यांच्या आधुनिक नावांशी जोड्या जुळवा. आता आपण जे मगाशी म्हटलं की मी का म्हणत होतो की मॅप महत्त्वाचा आहे, कारण की ते त्याचे डिरेक्शन्स विचारलेत. आता सगळ्यात याच्यात मल्ल गोरखपूर जिल्हा D4 2 ऑप्शनमध्ये, वज्जी, मगध आणि अंग. तर अंग हे पूर्व बिहार A2, त्यामुळे हे ऑप्शन म्हणजे मगध दक्षिण बिहार, वज्जी उत्तर बिहार. खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात 16 महाजनपदांचा उल्लेख आढळतो? अंगुत्तर निकाय, प्रज्ञापारमित्रा तसू, नीतिशास्त्र आणि दीर्घनिकाय. तर याचं उत्तर आहे अंगुत्तर निकाय, कारण दीर्घनिकायमध्ये 12 महाजनपदांचा होता. नीतिशास्त्र हा वेगळ्या गोष्टीशी निगडीत ग्रंथ आहे आणि प्रज्ञापारमित्रा तसू पण. आत्ता इथे
जो प्रश्न क्रमांक 3 आहे, इथे अवंतीचा प्रद्योत, मी चुकून प्रसेनजित असं बोललो, तर हे लक्षात घ्या, अवंती प्रद्योत, कोसल प्रसेनजित आणि मगधचा बिंबिसार. ठीक आहे, हे झाले PYQ. थँक्यू.